The importance of bookkeeping is as follows. 1. Record. It is not possible for anyone to remember all transactions. But bookkeeping maintains records of all the transactions permanently and systematically in the books of accounts. 2. Financial information. Bookkeeping is useful to get information related to profit or loss, assets, liabilities, investments and stock, etc. at any given time. 3. Decision making. Bookkeeping provides financial information to the businessman for decision making. 4. Controlling. Bookkeeping enables the executives of the business to control the activities of the business. 5. Evidence. Businessman needs financial evidence to be produced in the court of law in case of any disputes. 6. Tax liability. Bookkeeping is useful to find out the tax liabilities, e.g., income tax, property tax, GST, etc. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग म्हणजे पुस्तपालनाचं महत्त्व. हिशोबाची पुस्तकं आपण जी ठेवतो त्याचं महत्त्व काय आहे. तर सगळ्यात पहिला महत्त्व आहे त्याच्यातला रेकॉर्ड. It is not possible for anyone to remember all the transactions, but bookkeeping maintains the records of all transactions permanently. आपल्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये दररोज शेकडो, हजारो व्यवहार होत असतात आणि हे जे हजारो व्यवहार आहेत हे आपण लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून हे ट्रान्झॅक्शन्स लक्षात राहण्यासाठी आपण एक रेकॉर्ड तयार करत असतो. सो बुककीपिंग इट इज अ रेकॉर्ड कीपिंग अँड इट इज अ permanent record in a systematic way. Second importance of the bookkeeping, it is useful to get the information related to the profit or loss. आपल्याला व्यवसायामध्ये एकतर नफा किती झाला किंवा तोटा किती झाला, तुमची संपत्ती म्हणजे असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहे म्हणजे तुमची देणी किती आहे, इन्व्हेस्टमेंट्स किती आहे आणि तुमच्याकडे स्टॉक किती आहे. सो दीज आर इम्पॉर्टंट टर्म्स. दॅट इज व्हॉट इज युअर असेट्स, व्हॉट आर युअर लायबिलिटीज, बँकेतून कर्ज किती घेतलंय, अनसिक्युअर्ड लोन किती आहे, तुमची गुंतवणूक किती आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये, व्यवसायामध्ये मालाचा साठा किती आहे एका विशिष्ट दिवशी, म्हणजे ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक. 31 मार्चला तुमच्याकडे स्टॉक किती आहे ही माहिती आपल्याला अकाउंट कीपिंग, बुक कीपिंग वरून समजते. थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ द बुक कीपिंग इट प्रोव्हाइड्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमन फॉर टेकिंग डिसिजन. येस, बिझनेसमनला, मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी, डिसिजन मेकिंग करण्यासाठी. सो what are the decision makings? There are so many decisions the businessman has to take, like number 1, purchase of raw material. म्हणजे आपल्याला माल कधी खरेदी करायचा, किती खरेदी करायचा, परचेस. त्यानंतर आपण खर्च करत असतो, ह्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण खर्च किती करायचा, त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं, हे सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला बुक कीपिंग वरून निर्णय घेता येतात. दॅट इज एक्सपेन्सेस. सो बिझनेसमन कॅन टेक द व्हेरियस डिसिजन्स, बाईंग, कंट्रोल ओव्हर द एक्सपेन्सेस, देन परचेस ऑफ असेट और मॅन्युफॅक्चरिंग अ न्यू प्रोडक्ट. नवीन आपल्याला वस्तू बाजारात आणायची का, एखादी वस्तू डिस्कंटिन्यू करायची का, हे डिसिजन आपण काय करू शकतो, बुक कीपिंग वरून घेऊ शकतो. अनदर इम्पॉर्टन्स ऑफ द बुक कीपिंग इट इज अ कंट्रोलिंग. बुक कीपिंग एनेबल्स the executives of the business to control the activities of the business. So who are the executives of the business? विद्यार्थी मित्रांनो,
प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी चालवणारे एक्झिक्युटिव्ह असतात. याला आपण काय म्हणायचं, मॅनेजमेंट. सो एक्झिक्युटिव्ह मे बी द CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द कंपनी. याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर. So these are the persons who takes the decision, who control over the activities of the business. So bookkeeping enables the executives of the business to control over the activities. म्हणजे सर्व निर्णय घेण्याची क्षमता हे बुककीपिंगच्या रेकॉर्डिंग वरून मॅनेजर, CEO किंवा कंपनीमध्ये काही विभाग प्रमुख असतात, लाईक परचेस मॅनेजर, सेल्स मॅनेजर, ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर, फॅक्टरी मॅनेजर, या सर्वांना निर्णय घेण्यासाठी इथे मदत होऊ शकते. अनदर इम्पॉर्टन्स ऑफ द बुककीपिंग, इट इज एव्हिडन्स. The businessman needs financial evidence that is to be produced in the court of law. न्यायालयामध्ये जर गरज पडली, काही भांडण होत असेल, कुणाच्या तक्रारी असतील, एव्हिडन्स म्हणजे काय, पुरावा सादर करण्यासाठी आपल्याला बुककीपिंगचा उपयोग होत असतो. अँड द लास्ट इम्पॉर्टन्स, इट इज द टॅक्स लायबिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारचे टॅक्स आपल्याकडे असतात, ते म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्यामध्ये थोडक्यामध्ये मी तुम्हाला फरक सांगतो. डायरेक्ट टॅक्स, इट इज अ टॅक्स विच इज इम्पोज्ड ऑन ए पर्सन अँड पेड बाय द सेम पर्सन. याला आपण म्हणायचं डायरेक्ट टॅक्स म्हणजे आयकर. तर आयकर काय केला जातो, प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नावरती इन्कम टॅक्स लावला जातो आणि त्याला तो भरावाच लागतो. आणि जीएसटी स्टँड्स फॉर, इट इज अ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण बाजारातून वस्तू विकत घेतो, ही वस्तू विकत घेताना आपल्याला काय करावं लागतं, जीएसटी पे करावं लागतं. दॅट इज अ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सो इट इज अ इनडायरेक्ट टॅक्स. हा कोणत्या प्रकारचा कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. उदाहरणार्थ तुम्ही बाजारातून मोबाईल विकत घेतला, तर आपण दुकानदाराला मोबाईलची किंमत अधिक जीएसटी पे करत असतो 18%. मग हा दुकानदार दर महिन्याला सगळ्या कस्टमर कडून कलेक्ट केलेली जीएसटी काय करतो, गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये भरत असतो. म्हणून आपली टॅक्स लायबिलिटी काय आहे, दुकानदाराची, बिझनेसमनची, कंपनीची टॅक्स लायबिलिटी काय आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला बुककीपिंगचा रेकॉर्ड, that is purchase register and sales register, plays important role in deciding the tax liability of an organization. Now my dear students, please tell me how you are enjoying these lectures. Soon we are going to start numericals. आपण प्रॉब्लेमही सुरू करणार आहे, परंतु अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा बेस, त्याची कन्सेप्ट, त्याची थेअरी माहिती असणं आवश्यक आहे. सो इफ यू आर एन्जॉयिंग, प्लीज शेअर दिस चॅनल टू युअर फ्रेंड्स अँड डोंट फॉरगेट to join the Telegram for latest updates. Thank you. Bye bye.